चला मॅच चालू करा. आणि आयोजनासाठी खूप मेहनत ज्यांनी घेतली आहे ना आमचे सुदर्शन म्हात्रे आणि पूर्ण त्यांची सेना कार्यरत असताना मात्र पाहायला मिळाली. पेन तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा गणली मात्र जातो इथे. गुड सुजल म्हात्रे आमची वढाव एक्सप्रेस दत्तगुरु वढाव एक्सप्रेस आणि पेन तालुक्यातील फिरकीचे जादूगार म्हणून त्यांना सातत्याने आपण या टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहत असतो. त्यांची उपस्थिती ते मात्र पाहायला मिळते आपल्याला. चला बंटी सर प्लीज सामना चालू करा. सकाळी 6 इथेच वाजतील आपल्याला. कारण काल आम्ही 5 कोपरोली उरणला 5 षटकांचे सामने 4 वाजता संपवले आणि ते 4 षटकांचे सामने तेवढेच होते. 6 वाजता सामना चालू होता. त्यामुळे टायमिंग चा परिपूर्ण तुम्ही मात्र बंधन करा. मॅच ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. गावागावांची इथे मात्र अस्मिता मात्र इथून लागली गेली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पहिला स्वस्तिक मात्र पाहायला मिळतं. नॉट स्ट्रायकिंगला आनंदाने गोलंदाजी मार्क वरती सुनीलला पाहतो इथे. राईट मोद विकेट ब्लॉकरचा बॉल फक्त दिशा दिली पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आली. एक धाव सुरुवात झाली इथे. संघ मात्रे आमची रन मशीन गावदेवी टीम दिवची सातत्याने मात्र खेळाडूला पाहायला गेलंय. देव गावासाठी मात्र महत्वपूर्ण भूमिका बजावली गेली आहे. अखंड इथून मात्र पाहायला गेलं तर देव गाव संकल्प घेऊन आले आणि एक चांगला गावाचा अस्मिता जपणारा मात्र क्रिकेटचा सोहळा रंगताना इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. खूप छान फ्लडलाईट पाहायला मिळतात आपल्याला. चांगला प्रकाशामध्ये मात्र प्रकाश झोतामध्ये मात्र सामने 5व्या रजनी मात्र इथून आपण जात असताना पाहायला मिळतात आपल्याला. स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. आनंदातून स्ट्राईकला पाहायला मिळतात. बॉन्डचा बॉल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजे मैदानाची मात्र ज्या धुळीचा सुगंध देणारा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बॉन्डसर पाहायला मिळाला. अतिरिक्त हाईट आणि तिथे मात्र अगदी परिपूर्ण मात्र इथून आनंद यांना बीट केलंय. आनंद म्हात्रे स्वस्तिक म्हात्रे आणि आनंद म्हात्रे ही जोडी ना सातत्याने चर्चेत राहिली आहे. ताराटी माणिया तारा म्हटल्यानंतर आमचे रोशन पाटील व्हाईस ऑफ तारा कर्णाला त्याच गावात इथे रनआउटची संधी आहे. तो थोडासा लेझी पाहायला मिळाला. वाव लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाज बाद. आनंद न देता मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागला जाते 1 या धावसंख्येवरती. तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे. जसे जसे मात्र इथून एक एक मॅच मात्र इथून पुढे जाताना पाहायला मिळेल तसे तुम्हाला मात्र हे दर्दी प्रेक्षकी मात्र इथं पाहायला मिळतेली इथे. ही दावेची गरज होती का त्याची चर्चा मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथून पहिला विकेट आहे ना तो बाद झालाय. आनंद मात्र माघारी जाताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अभिजित पवार पॉवर दाखवतील का करावी लागेल मात्र इथून चांगली फलंदाजी. 4 षटकांमध्ये तुम्ही धावा किती बनवताय त्याची चर्चा मात्र करावी लागेल. धापलकावरती धावा 1 आणि 1 धावेवरती एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. सुनील पाटील हे नाव नाही आहे तर सुनील पाटील हे सातत्याने राहिलेलं चर्चेतलं नाव आहे. बायकर मॅन खुले गटातून खेळणारे खेळाडू अगदी पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये नावाची चर्चा राहिली गेली आहे. उर्नोली गाव ज्या वेळेला येतो त्यावेळेला मात्र पाहायला गेलं तर पहिलं नाव उर्नोली एक्सप्रेस म्हणून घेतलं जातं. आदरपूर्वक ते सुनील पाटील गोलंदाजी मार्क वरती मात्र इथून पाहायला मिळतात. दोन्ही बंधुराज या खेळताना पाहायला मिळतात. अनिल पाटील यांचा उल्लेख केला जाईल. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आहे. लांब लांब आणि लांब लचक निहारलंय पारखलंय ओळखलंय तत्वर सत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार. काय लांब लचक इथे मात्र फटका पाहायला मिळाला. षटकारानं पॉवर जनरेट केली पवारनं आणि बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलीकडे पलीकडे बॉल गेलाय पलीकडे.
छान पद्धतीने मात्र हा फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन. अंतर मिळालं, अंतर कापलंही तिथे. या फलंदाजांवरती आता नजर असतील. अभिजित पवार, सुनील पाटील याच्यावरती दुसरा फटका आलाय. हो नाईस साऊंड. अलाउटेड बॉल चालला सारे गमा पद नी 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 साकर सीमारेषा पार 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 पार. आयवा कॅचसाठी मात्र वाटतं पैठणी आहे आणि पहिल्याच आयवा कॅचला जी पहिली आयवा कॅच घेईल त्याच्यासाठी पैठणी आहे. त्याच्यावरती चर्चा करण्यात येईल. आता मात्र इथून फटका फसलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मन तयात मयात जाईच्या कयात, परंतु क्षेत्ररक्षकांनी हाताचा केलाय पिसारा. पिसाऱ्यामध्ये बॉल पकडला गेलाय. झेल. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. अभिजित पवार 2 षटकार ठासून ठोकून मैदानाच्या बाहेर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 13 धावा. 13 वरती दुसरा विकेट माघारी. टीम बॅटिंग करत असताना तारा. फलंदाज संकेत मात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. आता दोन्ही बंधुराज आहेत ना आपल्याला पाहायला मिळतात इथे. साईगा फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये जरूर आहेत. काय मैदानाची सजावट केली गेलेली आहे. अगदी नवी नवरीला नटवावी न तशा मात्र या मैदानाला सजवलं गेलंय, नटवलं गेलंय. वाशी विभागाची आन बान शान आणि गावदेवी देऊ गावाची मात्र इथून मात्र हे सन्मानपूर्वक मात्र स्पर्धा संपन्न होताना इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त आयोजन. भूतो ना भविष्य. या स्पर्धे याच मैदानामध्ये आपण पहिले गेले तर वाशी विभागातील पहिली नाईट स्पर्धाचे आयोजक प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजित भाई इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांची पूर्ण सेना. आमचे गणेशजी म्हात्रे यांची उपस्थिती तुम्हाला 11 नंतर पाहायला मिळेल. लेट येतात परंतु थेट येतात आणि कार्यक्रम टप्प्यात करतात आमचे गणेशजी म्हात्रे आरोग्य कर्मचारी. आणखी क्लास. दे धडक बेधडक हा षटकार आलाय. कडक कडक कडक. मध्ये आहे तोपर्यंत धावांचा ओघ तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे जरूर. हा षटकार आला आणि आता षटकारांना मात्र धावफलकावरती धावा पुढे जात असताना पाहायला मिळतात. 19 धावा. व्हॉइस ऑफ पेन परमेश पाटील सर. आणि वाशी विभागाचं एक वेगळंच प्रेम राहिलंय कारण ते आमचे जावाई बापू आहेत. त्याने या इथे ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात त्या त्यावेळी परमेश पाटील सरांचा आवाज तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळत असतं. काय गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉल पण देताना पाहायला मिळतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पात्र पाहायला मिळालं. अभिजित आले तिथे बॉलवरती आले फेकला गेलं बॅकअप दिला तिथे समीर पाटीलनं. तोपर्यंत धावा आले तिथे मात्र 2 धावा. आजची रात्र गाजताना मात्र पाहायला मिळणार आहे तुम्हाला कारण पेन तालुक्यातील ग्रामीण दादा संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एक अपेक्षा एक. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. भरपूर सारं प्रेक्षक वर्गही तुम्हाला मात्र आजच्या रात्रीमध्ये ते उपस्थित होताना पाहायला मिळेल. यानंतर आणखी क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षकाचा गोलंदाज असं मात्र इथून पाहायला मिळालं आणि इथून कोणतीही चुकी झाली नाही आहे आणि फलंदाज बाद होतील. स्वस्तिक म्हात्रे एक षटका ठोकला जरूर त्यांनी. 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 9 धावांची बहारदारकी इथे मात्र साकारत स्वस्तिक म्हात्रे बॅक टू डग आउट. नेक्स्ट मॅचचा कॉल करेन. वेळेचा अपव्यय आज अजिबात खपवलं जाणार नाहीये. तुम्हाला इथून 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक दिला जाईल प्रत्येक विकेट मागे आणि या षटका मागे तुम्ही एकत्र येऊ नका. त्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची कृपया दक्षता घ्या. तुमच्या मात्र इथून
एक खेळाडू थट्ट्या सर्कलच्या आतमध्ये टायमर ऑन आहे. फलंदाज आपणाशी विनंती असेल की आपण कृपया प्रत्येक वेळी बॉल चेक करू नका. तुम्हाला 2 बॉल नेक्स्ट मॅच इथं कॉल दिला गेलाय. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी या. जय भवानी फायटर्स रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गिरोबा जोहे. दोन आणखी एक दमदार हॉट मॅच आपल्याला मात्र आजच्या रात्रीतील दुसरी मॅच पाहायला मिळेल इथे. जय भवानी फायटर्स रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गिरोबा जोहे. दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण या टॉस साठी. स्ट्राईकला पाहतोय इथे आता आपण अमित पाटील. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मात्र आपण पाहायला गेलं तर आणि सुनील पाटील यांची एक खासियत आहे ना, चांगली गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिले. त्याच्यानंतर मात्र अनिल पाटील आले, त्यांचेच बंधुराज. हे दोन्ही खेळाडू ज्या ज्यावेळी मात्र येतात त्या त्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर एक वेगळा ढाकणीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळत असतो. आता सुनील पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. अमित पाटील, परंतु आणखी एक व्हाईट बॉल. टप्पा चुकला नाही ते. गुलनेतवरनं मात्र थोडा साईड द्यायचा आहे. दूरवर ठेवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय, नाही झालाय तिथे. आणि इथून व्हाईट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. गावदेवी देव आणि गावदेवी देवचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय इथे. सगळ्या गावाचं सहकार्य आणि आमची गावदेवीची पूर्ण टीम या स्पर्धेसाठी कार्यरत असताना पाहायला मिळतात. आमचे सुदर्शन म्हात्रे खूप मेहनत घेतल्या या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे सगळे हे तरुण एकत्र आले आणि काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना मात्र घेऊन आले. आणखी एक चांगला बॉल येताना मात्र पाहायला मिळाला. खूप छान ना गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा इथे आल्या आहेत अगदी 23 धावा धावफलकावरती. क्रमांक 2चा षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा बनवताय त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर आपल्याला. फटका फसला तिथे. स्वतःच्या पॉल रूम मध्ये पकडला जाईल झेल. अनिल पाटील असे झेल कधीच सोडत नाही आहेत आणि फलंदाज बाद होतील. अमित पाटील बॅक टू द आउट. थँक यू. निलेश म्हात्रे दीव दादू यांच्याकडून खरं तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. निलेश म्हात्रे हे देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात आपल्याला उत्तम जोशी. आणि उत्तम काम करावं लागेल. धावफलकावरती आतापर्यंत 23 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामने असतील. अप्रतिमरित्या ते मात्र धावा तर बनवल्या गेल्यात, परंतु विकेटी मात्र इथून पाहायला गेलं तर गमवाव्या लागलेल्या आहेत. राईट मोद विकेट. अगदी वेग होता, वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं. बॉलला मात्र ढकलून दिले. मिडॉनमध्ये ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलला डिफेन्स करतील, अडवतील आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र उत्तम जोशी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. स्टार टेनिस क्रिकेट .in वरनं मात्र थेट आपण ही सामना अगदी घर बसल्या हॉटस्टारवरती पाहता की का, असं तुम्हाला इथून HD क्वालिटी आणि क्वालिटी बरोबरच मेहनत कष्ट हे सातत्याने घेतलं गेलं. आणि म्हणून तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण स्टार टेनिस क्रिकेटलाही कव्हर करताना मात्र पाहायला मिळाले. कर्जत खोपोलीपासून पनवेल उरण आणि त्याचबरोबर नवी मुंबईपासून अगदी महाडपर्यंत हा चॅनलची मात्र चर्चा राहिली गेली आहे. आणि मग जर पाहायला गेलं तर जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पुणे असेल, सातारा असेल आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर कर्नाटक, बँगलोरपर्यंत या चॅनलची मागणी आपल्याला पाहायला मिळाली गेलीत. आणि त्यांचेच फाउंडर विशालजी बाबर आपल्या समवेत जोडले गेलेत. येस सर. चला अधिकचा वेळ घेऊ नका. मी वारंवार प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती करतोय. खरं तर 3 षटकानंतर ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही विनंती करू उर्नोली संघाला त्याच बरोबरीने 11 स्टार तारा आणि आजच्या रात्रीतील प्रत्येक संघाला विनंती असेल, टाइम अलर्ट असेल. तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि आघाडीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत.
चांगली माहिती इथे परमेश पाटील सरांनी इथे पोहोचवली आणि आज या गोष्टीवरती ना हनुमान नाईक आम्ही लक्ष देणार आहोत सर. बंटी सर, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. खूप छान पद्धतीने इथे मात्र गोलंदाज ऍक्च्युली इथून दिसत नाहीत आम्हाला, त्याच्यामुळे जरा खूप अडचण होतोय. स्ट्राईकला पाहतोय इथे फलंदाज. गोलंदाजासाठी खर तर पारितोषिक आलंय सलगच्या 2 विकेटसाठी दीपक पेरवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सुराज पाटीलला पाहतोय इथे गोलंदाजीसाठी आणि वाईट बॉल आलाय, परंतु इथे एलईडी लाईट आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कलला खूप कमी संकल्पना आणि खर्चिक गोष्ट आहे, परंतु इथून पैशाची काही कमी नाहीये. गावदेवी देव आणि गावदेवी चषकाच्या निमित्ताने मात्र दाखवून दिलंय. खूप छान इथे मात्र आयोजनाचं उत्तम उदाहरण. बॉल चांगला इथे गॅप शिजून काढण्याचा प्रयत्न 30 सर्कलमध्ये अडवलं गेलं आहे आणि हा प्रयत्न चांगला इथून अपील केली गेली. डीआरएची वापर इथे मात्र केला जाईल आणि चेक केला जाईल. तिसरे पंच यस डेफिनेटली स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचं मोठं हातभार आपल्याला पाहायला मिळते सुदर्शन म्हात्रे आणि मान्यवरांचंही तुम्ही आगमन आल्यानंतर ज्यांचा आवाज आपण ऐकता समीरजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे सरच स्वागत इथे करूया. आउट, फलंदाज बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. उत्तम जोशी बॅक टू द गाउट. धावसंख्या धावपलकावरती 25 आणि 25 या धावसंख्येवरती 4था विकेट माघारी, 5वा विकेट माघारी. सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे दीव यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. दत्तात्रय म्हात्रे खर तर यांना आम्ही आमंत्रित करतो, आपण यावं. सर नेक्स्ट मॅच टीम रावे आणि जोहे कॅप्टन उपस्थित आहेत मला वाटतं इथे. चला रिपोर्टिंग करा, आपण आल्याची नोंद करा. इथे लगेच टॉच इथे मात्र घेतला जाईल. वेळेचा अपव्यय आजच्या रात्रीमध्ये अजिबात खपून घेतला जाणार नाहीये. टेनिस क्रिकेटला एक वेगळी शिस्त प्राप्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न अनेक जण करत असतात. चांगला क्रिकेट बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिक केला जातोय. ऑन साइडला आडव्या बॅटला मात्र दिशा दिली आहे. 30 सर्कलमध्ये बॉलवरती स्वतः इथे गोलंदाज पोचताना पाहायला मिळत आहेत. स्वराज पाटील धावा इथे कंप्लीट केल्या जातात, त्या एक सिंगल घेतली गेली आहे. राहुल म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले. एका धावेने मात्र खातं खोलताना पाहायला मिळत आहे. संकेत म्हात्रे अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये. आता त्यांच्या बॅट आणि बॉलची मात्र जादू पाहायला मिळेल का? बॅट त्यांची बोलताना पाहायला मिळेल का? आपल्याला पाहायला मिळेल. इथे धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड क्रमांक 3चा षटक मार्गस्थ स्वराज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथे राईट मोद विकेट. भन्नाड वेग इथे मात्र पाहायला गेला. पाण बुडीसारखा सूर मारावा ना, तसा मात्र या बॉलाने मात्र सूर मारलाय. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलला मात्र आत्मविश्वास उन्होंने टीम कडून गोलंदाजी करत असताना स्वराज पाटीलचं वाढलं गेलंय. अंडर-9 त्यांचे खेळाडू त्यांना विश्वास दाखवलाय. इथे मात्र कॅप्टन आणि त्याचा परिपूर्ण मात्र वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला डिफेन्स केला तिथे, सहजरित्या बॉलला अडवलं गेलंय. संकेत मात्रे होते तिथे. एक सिंगल आले आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 27 धावा. या ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर पारितोषिक आलंय. मुन्ना पाटील आणि बाजी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. विकेट सलगच्या 2 साठी तब्बल 1000 आणि दीपक पेरवी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज.
षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. आणि या जर षटकाचा विचार केला ना स्वराज पाटील यांचा, तर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन फक्त 4 धावा आल्यात आणि 3 बॅटने 3 धावा आल्यात आणि एक वाईड बॉलची आली आहे. एकूण 4 धावा आल्या. ड्रीम ब्रेक झाला. चला 12वा खेळाडू धावत पळत जायचंय, जास्त वेळ घेऊ नका. टॉस साठी मी लगेच इथे विनंती करेन. टीम नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल हाय व्होल्टेज ड्रामा जय भवानी फायटर्स रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गिरोबा जोहे. जय गिरोबा जोहे म्हटल्यानंतर सार्थक मात्रे दादूला खेळताना पाहू आणि जय भवानी रावे सुनील पाटील या टीम मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हे दोन मातब्बर खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतील. दुसरे जर त्याच्यानंतरचा मॅच पाहायला गेला आई रायबादेवी रावे म्हणजे ओमकार पाटील पाटलाचा पोरगा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आई रायबादेवी रावे टीम मधून. आणि नंतर कालभैरव कोपर बाबू हे नाव सातत्याने चर्चेत राहिले आणि बाबूला मात्र खेळताना पाहू. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पेन तालुका टेनिस क्रिकेटील दादा संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. चला इथून ड्रिंक ब्रेक झालाय. वेळेचा अपव्यय अजिबात करू नका. मॅच फास्ट पलवा चला लगेच. या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर आपण पाहायला गेला तर 73 धावा आल्यात आणि त्या टीम डोलवी टीमने मात्र ठोकल्या होत्या. तो सामना जिंकलाही होता आणि परंतु पहा क्रिकेट असंच आहे. त्यानंतर भाल टीमने त्यांना पराभूत केलं. आता भालकर मला वाटतं डायरेक्ट थेट जेटीवरती गेलेत. थोड्या वेळानंतर त्यांचा आगमन होताना पाहायला मिळेल. जस्ट म्हणायंगे कारण खारेपाट विभागातील खूप कमी प्रमाणातील टीम तुम्हाला नाईट स्पर्धा रजनी खेळताना पाहायला मिळतात. गावदेवी दिव असेल, दत्तगुरू वढाव असेल, अंजनी कुमार वढाव असेल, या मोजक्या टीम फक्त तुम्हाला नाईट स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, परंतु गोलंदाजाने गिरकी घेतली, गॅप शोधून काढल्या. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येताना पाहायला मिळतात. तोपर्यंत धावा कंप्लीट केली जातोय ती 1 आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. स्ट्राईक आता आले घेतले, जाणून बुजूनही स्ट्राईक घेतली गेली आहे कारण संकेत म्हात्रेला माहिती आहे की माझ्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. सिद्धता आणि मिळालेला चान्स खूप छान पद्धतीने मांडणी तुम्हाला इथे करावी लागेल. संकेत म्हात्रे आहेत ऑन स्ट्राईकला पाहतोय इथे गोलंदाजी मार्गवरती मिलिंद पाटील. अंतिम षटकासाठी मात्र पाहायला मिळतात इथे आपल्याला. चांगला बॉल भन्नाड वेगी मात्र पाहायला मिळाला. वेगावती नियंत्रणी पाहायला मिळालं. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न दूरवर ठेवला गेलाय. डॉट बॉल आलाय. अंतिम षटकामध्ये धावा येतील किती त्याची चर्चा मात्र ते पाहायला मिळेल आपल्याला. आणि अंतिम षटकामध्ये टार्गेट सेट करणारा ना हा षटक आहे. त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न मात्र पाहायला गेला तर दोन्ही बाजूने मात्र ताकद लावली जाईल. खेळ असाच आहे. टेनिस क्रिकेट बदलता क्रिकेट म्हटलं जातं. फटका फसला तिथे. बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. बॉल बराच वेळ हवेमध्ये तरंगलाय जरूर तिथे, परंतु तिथे कोणतीही चुकी करणार नाही आहेत. सुनील पाटील एक उत्कृष्ट खेळाडू, क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते. आणि फलंदाज बाद संकेत म्हात्रे यांनी दाखवला होता आपल्यावरती विश्वास. तो विश्वास मात्र सार्थ झाला नाहीये. बॅक टू टेकआउट परतावा लागेल. क्रमांक 6वा विकेट. मैदानाच्या बाहेर 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असणारी टीम जय भवानी जगदंबा वर्सुआई तारा टीम. 3-3 आई आशीर्वाद या गावावरती आहेत. काल जय भवानी तारा टीम कोपरोली उरणमध्ये खेळताना पाहायला मिळाली. आज पाहायला गेलं तर भवानी जगदंबा वर्सुआई तारा टीम खेळताना पाहायला मिळते. पण नेक्स्ट बॉल वरती जर का विकेट आली तर मुन्ना पाटील, बाजी म्हात्रे आणि दीपक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला असेल. डॉट बॉल आला. राकेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत आणि आपण पाहायला गेलं तर खेळ करावे लागेल चांगली. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल.
अभिजित पवार यांच्या 2 षटकारानंतर मात्र मोठी धावसंख्या बनवण्यामध्ये असमर्थ राहिले ते खेळाडू फलंदाजी करत असताना. आता आलाय, चर्चा मात्र झाली होती, त्याच्यानंतर ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. आल्या धावा 6 6 6 षटकार. दाखल होताना पाहायला मिळतील. बॉलिंग टीमने मात्र शेवटच्या क्षणामध्ये वर्सोई जगदंबा वर्सोई तारा आणि खरं त्यानं वाशीचे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि आज मोहित आपण हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक काय तिथे कोणती चुकी करणार नाहीयेत. मागच्या बॉलवरती ठासून ठोकून षटकार आला होता, त्याच्यानंतर कमबॅक केले गोलंदाज मिलिंद पाटीलनं आणि क्रमांक मात्र पहिला विकेट प्राप्त करून दिलाय आपल्या गोलंदाजी मध्ये करत असताना. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने चुणूक दाखवली इथे आपण पाहायला गेला तर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा. आता विजयासाठी 36 धावांची गरज आहे. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आपण एका बाजूला खरं तर भवानी फायटर्स रावे आणि त्यांना फाईट करेल टीम जय गिरोबा जोहे. इट्स अ बिग फाईट. बी गटातील आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. टॉस करूया आपण. जय भवानी फायटर्स रावे, बेस्ट ऑफ लक. आणि दादू जय गिरोबा जोहे, टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल करेल रावे टीम कॅप्टन. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय या ठिकाणी जोहे संघाने. दादू प्रथमतः निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एनी रिझन, काही कारण त्यामागचं? काय कारण अजून आपला विकेटचा अंदाज नाही, ते खेळलो नाही. गतवर्षी खरं तर नाईट फॉर्मॅटमध्ये ह्या मैदानावरती आपला संघ आला होता आणि ह्याही वर्षी खरं तर नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्या संघाचा प्रवेश पाहायला मिळतोय. काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगल्या. आम्हाला स्पर्धेमध्ये एंट्री दिल्याबद्दल स्पर्धकांचे धन्यवाद आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. आय थिंक जी बाईक तुला मिळाली आपल्या क्रिकेट करिअरमधली पहिली बाईक तुझ्या नावावरती राहिली आहे, त्याबद्दल खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो. आणि दादू त्या स्पर्धेबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खूप सुंदर स्पर्धा होती आणि आमच्या टीमचा पूर्णपणे एफर्ट होता आणि चांगला खेळ केला आम्ही आणि जिंकलो. येस, थँक्यू. तर हा होता दादू. आपण रावे टीम कॅप्टनकडे जाऊया. टॉस महत्वाची होती. नक्की टॉस महत्वाचे होते. तू जर टॉस जिंकला असतास तर निर्णय कोणता असता? बॅट. सो तुझ्या वाटेल आता फलंदाजी आलेली आहे. किती धावा या मैदानावरती सेफ असतील? 60+ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. रावे म्हटले की आई रायबादेवी मातेची यात्रा लवकरच खरं तर येतोय. 17 तारखेला यात्रा आहे आणि आपण सर्वांना आता आमंत्रण करूया. हा, नक्कीच नक्कीच या. थँक्यू. तर हा होता रावे टीमचा कॅप्टन. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. जय गिरोबा जोहे विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. विनंती असेल उर्नोली संघाला आपण बॅट्समन फलंदाज पाठवायचे आहेत आणि पारितोषिक आले मुन्ना पाटील दादर आणि त्याचबरोबरीने दीपक पेरवी यांच्याकडून सलगच्या 2 चौकारांसाठी खरं तर संपूर्ण मॅचमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाईल. स्पर्धेची 4थी रात्र आणि या 4थ्या रात्रीतील बी गटातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. टीम बापेश्वर उर्नोली त्यांना फाईट करत असताना टीम भवानी जगदंबा वर्सवाई तारा. खरं तर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये जर का आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना तारा संघाच्या रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड वरती 35. 36चं टार्गेट
मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुनील पाटील आणि ऋषिकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 2 टू व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. अर्थातच एक स्पर्धा आजही आम्हाला ती आठवतोय. मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या जवळ असणारं क्रीडांगण आणि दुर्गादेवी हमरापूर आयोजित ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये फलंदाज सुनील पाटील याला मिळालेली पहिली बाईक आणि तदनंतर ह्याच वर्षी हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूच्या नावावरती 2 व्हीलर बाईक राहिल्या आणि क्रिकेट करिअर मधली खरं तर ती दुसरी बाईक मिळवणारा खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इफेक्टिव्ह बॅटिंग ज्याची नेहमी राहिलाय असा गुणवान खेळाडू, सर्व गुण संपन्न बेस्ट ऑलराऊंडर, बापेश्वर उर्नोलीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील, तर त्याच्या सोबत ऋषिकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बापेश्वर उर्नोली म्हटलं की फार जुनं नाव. टेनिस बॉल क्रिकेटची परंपरा खरं तर सुरू ठेवत असताना खरं तर यंगस्टार्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकासाठी गोलंदाज स्वस्तिक म्हात्रेचा पहिला चेंडू लॉफ करत असताना सरळ पाठवल्या सीमा पार. पहिल्या चेंडूवरती धमाका सुनील पाटीलच्या बॅट मधना हा षटकार. खेळाडू खास आहे, जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट बॉल वरती क्या बात आहे सुनील पाटील. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इफेक्टिव्ह बॅटिंग ज्याची नेहमी राहिलाय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं पर्व ज्याने अक्षरशः गाजवलं असा सुपरस्टार सुनील पाटील च्या बॅट मधना आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. खरं तर पारितोषिक असेल दीपक पेरवी आणि मुन्ना पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी जरूर देणार आहोत. आघाडीच्या 2 चेंडूंवरती रन्स आल्या 10. नेक्स्ट बॉल फुल टॉस स्टेअर केलंय, गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय. आणखीन एक चांगला फटका. सुनील पाटील इज ऑन अ फायर. सध्याच्या घडीला जर का आपण विचार केला तर क्रिकेट करिअर मधला वन ऑफ द बेस्ट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला तर हा खेळाडू आहे. चांगल्या टच मध्ये, चांगल्या लय मध्ये बॅटिंग आणि त्याचबरोबरीने गोलंदाजी करत असताना बापेश्वर उर्नोली टीम साठी सुनील पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. हो फुल टॉस आहे. आणखीन याही वेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकलत असताना डीप टॉप पॉइंटला स्वीपरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सलग 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक आणि 1 षटकार सुनील पाटील याच्या बॅट मधनं आपण पाहतोय. जरूर पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सुनील पाटीलला या ठिकाणी जरूर मिळेल. नेक्स्ट बॉल वरती आणखीन एक दमदार स्ट्रोक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना सुनील पाटील. बॅक टू बॅक 4 चौकार. याही वेळेस हा 5वा. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. चला आता आणखीन एक चौकार. पहिल्या चेंडूवरती जरूर आपण षटकार आणि तदनंतर लागोपाठ 5 चौकार. सुनील पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
समीर ठाकूर यांच्याकडून देखील पारितोषिक आले सलगच्या 2 सिक्सर साठी. ऋषिकेश पाटील याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिलं षटक जबरदस्त बॅटिंग सुनील पाटील बद्दल काय म्हणावं. बॅक टू बॅक 1 2 3 नव्हे तर 5 चौकार खर तर आपण पाहिलेत. सलग 3 सिक्सर साठी बापेश्वर उर्नोली संघाच्या खेळाडूंसाठी तब्बल 5000. खर तर आमचे लाडके बंधू मुन्ना पाटील, बाजी म्हात्रे आणि दीपक पेरवी यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी आमच्याकडे जमा झालंय. अर्थातच सुनील पाटील या खेळाडूसाठी खर तर हे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 26. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये 36. पहिल्या षटकामध्ये खर तर रन्स आल्या एकूण 26. येणारे चेंडू बाकी असतील 18 रन्स करायचे 10. 3 षटकार मुन्ना पॉसिबल आता नाही आहेत. नेक्स्ट बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. सेकंडचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. बार बार बचावला असं आपण म्हणूया. दुसरी रन्स कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. रन्स आल्या 3 आणि या 3 धाव संख्येच्या मदतीने धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 29 ऑन द बोर्ड. एकोणतीस रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. येणारे चेंडू बाकी असतील 17 रन्स करायच्या 7. परंतु आम्ही जरूर विनंती करू मुन्ना पाटील, बाजी म्हात्रे आणि दीपक पेरवी आपण यावं अतिथी मंचकावरती. खर तर खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो यावेळेला चांगला फटका इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. आज नशिबाची साथ, लक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय.
आणि तारा उर्नोली संघाकडून गोलंदाज नाव मला माहित आहे. विनंती असेल रुपेश पाटील आणि परमेश पाटील, विनंती आहे आपल्याला लगेचच आपण यायचं आहे. आज गावदेवी संघातर्फे ज्या नाईट टुर्नामेंट होत आहे त्याची चौथी नाईट स्पर्धा, चौथा दिवस आहे आणि अतिशय सुंदर अशा स्पर्धा चालू होत आहेत. नक्कीच विनंती करतोय परमेश पाटील, आपण कुठं असाल लगेचच यायचं आहे. समीर कंटिन्यू. पंधरा बॉल 4 रनची आवश्यकता आहे बापेश्वर उर्नोली संघाला. मला असं वाटतं चौकार आणि बापेश्वर उर्नोली हा संघ विजयी झालेला आहे. विजयी तसे पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. मी ऋषिकेश पाटील उर्नोली यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी. ऋषिकेश पाटील उर्नोली, आपणाला विनंती आहे की व्यासपीठावर येऊन बसायची कृपा करावी. आणि या सामन्याचा सामनावीर आहे सुनील पाटील. सात बॉल 27 रनची इनिंग ज्यांनी साकारली सुनील पाटील बापेश्वर उर्नोली संघाचा, ज्याच्या नावावर एक बाईक आहे असा सुनील पाटील सर. परमेश्वर